नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा नेक्स्ट स्टेप अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे बघा, वसंत दादा पाटील आयुर्वेदिक कॉलेज सांगली याचा एक्सपेक्टेड कट ऑफ बघणार आहे नीट 2025 च्या विद्यार्थ्यांसाठी. त्यापूर्वी जर तुम्ही नेक्स्ट स्टेप अकॅडमी या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल विद्यार्थी मित्रांनो, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, जेणेकरून ही जी काउन्सिलिंगची पुढील प्रक्रिया असणार आहे बघा, याची तुम्हाला काय होईल, सखोल मार्गदर्शन भेटेल आपल्या नेक्स्ट स्टेप अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती. ओके, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे बघा, वसंत दादा पाटील आयुर्वेदिक कॉलेज सांगली याचा एक्सपेक्टेड कट ऑफ. त्यापूर्वी जर तुम्हाला आमच्यासोबत जर पेड काउन्सिलिंग करायची असेल विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्ही दोन पद्धतीने करू शकता, एक ऑफलाईन पद्धतीने आणि एक ऑनलाईन पद्धतीने. जर तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने जर करायची असेल विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्ही जो व्हिडिओ बघताय त्या व्हिडिओच्या खाली एक पट्टी येते बघा, ती स्क्रोल होते, त्याच्यावरती काय दिलेलं आहे, आपल्या ऑफिसचा ऍड्रेस दिलेला आहे बघा. तर तुम्हाला काय करायचं, जर आमच्यासोबत जर ऑफलाईन पद्धतीने जर काउन्सिलिंग करायची असेल विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्हाला आमच्या ऑफिसला व्हिजिट करायचे आणि ही जी प्रोसेस आहे बघा, याला खूप चांगल्या पद्धतीने पार पाडायचे. किंवा जर तुमचं ऑफिसला येणं शक्य नसेल विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्ही काय करू शकता, ऑनलाईन पद्धतीने सुद्धा आमच्याकडे पेड काउन्सिलिंग करू शकता. ओके, तर यासाठी तुम्हाला आमचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. तुम्ही जो व्हिडिओ बघताय बघा, त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऍप्लिकेशनची लिंक दिलेली बघा, तिथून तुम्ही काय करू शकता, ऍप्लिकेशनला डाउनलोड करू शकता आणि आमच्यासोबत ऑनलाईन पद्धतीने पण सुद्धा पेड काउन्सिलिंग करू शकता. ऑफलाईनची जी फीस आहे आमची ती 5,000 रुपये बघा, आणि ऑनलाईन मध्ये जर करायचं असेल विद्यार्थी मित्रांनो, त्याची फीस 1,999 प्लस जीएसटी बघा. ओके, तर ही जी प्रोसेस तुम्हाला नेक्स्ट स्टेप अकॅडमी या ऍप्लिकेशन वरती करायचंय, आणि ही जी ऍप्लिकेशन आहे ती प्ले स्टोर वर पण काय अवेलेबल आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, त्यानंतर बघा, आता या कॉलेजचा आपण काय बघणार आहे, वसंत दादा पाटील आयुर्वेदिक कॉलेज सांगली राऊंड 1 चा 2024 चा कट ऑफ बघणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि याच्यामध्ये जो चेंजेस येऊ शकतो, कितीचा येऊ शकतो, नवीन कॉलेजेस आलेले म्हणून याच्यामध्ये एक 4-5 हजाराचा चेंजेस येऊ शकतो. जर तुमची रेंज, जर तुमचा रँक ह्या कॉलेजची जी ही जे रँक सांगतोय बघा मी, तुमच्या कॅटेगरी वाईज यामध्ये जर येत असेल विद्यार्थी मित्रांनो, एवढी तुमची रँक येत असेल विद्यार्थी मित्रांनो, तर 100% तुम्हाला काय होणार, हा कॉलेज अलाउड होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर आपण बघूया आता तुमच्या कॅटेगरी वाईज बघा. ओपन साठी जे लास्ट कॅन्डिडेट ऍडमिट झाले बघा 2024 ला पहिल्या राऊंड मध्ये, किती रँक वरती, तर 95,155 या रँक वरती काय झाले, लास्ट इयरला कॉलेज स्टुडंटला काय झालेली आहे, या ठिकाणी कॉलेज अलाउड झालेले. ओके, त्यानंतर ईडब्ल्यूएस चा जर विचार केला आपण या ठिकाणी, तर 1,31,088 एवढ्याच ऑल इंडिया रँक वरती काय झालं, स्टुडंटला कॉलेज अलाउड झाले. या ठिकाणी काय दिलेले बघा, एसएमएल दिलेले विद्यार्थी मित्रांनो. ओके, ओबीसी साठी बघा, आता ओबीसी साठी बघा, आता ओबीसी ला किती किती रँक वरती, तर या ठिकाणी 1,06,669 एवढ्या रँक वरती काय झालेले विद्यार्थीला सीट अलॉट झालेले विद्यार्थी मित्रांनो. आणि हे जे व्हिडिओ असणार आहे बघा, तुम्हाला तुमची जी चॉईस फिलिंगची लिस्ट असणार आहे बघा, त्या बनवण्यासाठी खूप हेल्प करणार विद्यार्थी मित्रांनो. म्हणून काय करा, व्हिडिओला शेवटपर्यंत बघा विद्यार्थी मित्रांनो, आणि तुमची जी काउन्सिलिंगची प्रोसेस असणार बघा, तिला खूप चांगल्या पद्धतीने काय करा, पार पाडा. कारण तुम्ही 2 वर्षापासून काय करताय, खूप जास्त मेहनत घेताय विद्यार्थी मित्रांनो. आणि कोणाकोणी काय घेतलेले, 1 वर्ष 2 वर्षाचा पुन्हा काय घेतलेले, ड्रॉप घेतलेले, म्हणजे कोणी कोणी 4-4 5-5 वर्षांनी काय करताय, याच्यासाठी मेहनत घेताय. आणि जर काउन्सिलिंग मध्ये जर तुम्ही चुकताय, तुमचं या ठिकाणी काय होऊ शकतं, जर तुम्ही काउन्सिलिंग मध्ये चुकले तर तुमचं ऍडमिशन मिस होऊ शकतं विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर तुम्हाला काय करायची, ही जी प्रोसेस आहे खूप चांगल्या पद्धतीने पार पाडायची विद्यार्थी मित्रांनो. बघा, एससी साठी तुमचा लास्ट इयरला पहिल्या राऊंडला जो हा जो कॉलेज आहे, याला कॅन्डिडेट किती रँक वरती अलॉटमेंट झाली, याला 1,96,172 एवढ्या रँक वरती काय झालेली, स्टुडंटला कॉलेज अलॉट झालेले विद्यार्थी मित्रांनो. ओके, त्यानंतर बघा एसटी साठी बघा या ठिकाणी, तर 4,33,513 एवढ्या रँक वरती काय झालेले, एसटीच्या स्टुडंटला कॉलेज अलॉट झालेले. ओके, त्याननंतर बघा एससीबीसीच्या लास्ट इयरला बघा या ठिकाणी किती रँक वरती सीट अलॉटमेंट झालेली बघा, तर या ठिकाणी 1,03,461 एवढ्या रँक वरती काय झालेली, एससीबीसीच्या स्टुडंटला सीट अलॉट झालेली. त्यानंतर विजयचा कॅन्डिडेट जर आपण या ठिकाणी बघितला, तर किती, 1,28,090 एवढ्या रँक वरती काय झालेले, विजयच्या कॅन्डिडेटला सीट अलॉट झालेली विद्यार्थी मित्रांनो. ओके, त्यानंतर बघा आता एनटीबी साठी बघा, आता या ठिकाणी 1,50,477 एवढ्या रँक वरती काय झालेले, स्टुडंटला सीट अलॉट झालेली. ओके, त्यानंतर बघा एनटीसी साठी जर बघितलं, तर 98,101 या रँक वरती स्टुडंटला या ठिकाणी कॉलेज अलॉट झालेलं आहे. ओके, त्यानंतर एनटीडी साठी जर बघितलं विद्यार्थी मित्रांनो, तर 10,400
1,04,890 या रँकवरती काय झालेले स्टुडंटला कॉलेज अलॉट झालेले विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्हाला आमच्याकडून जर असे चॉईस फिलिंगची जर लिस्ट बनवून घ्यायची असेल विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्ही काय करू शकता, आमची पेड काउन्सिलिंग जॉईन करू शकता विद्यार्थी मित्रांनो. आणि त्याची जी फीस असणार आहे बघा, फक्त आणि फक्त ऑनलाईन साठी 1,999 प्लस जीएसटी असणार आहे. आणि जर ऑफलाईन पद्धतीने जर करायचे तर 5,000 असणार विद्यार्थी मित्रांनो. जर माहिती जर आवडली असेल विद्यार्थी मित्रांनो, तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. भेटूया मग अशीच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत थँक्यू.